उसका दोस्त लोग रूल तोड़ रहे ना तो बराबर सब छोड़ दे रहा है सामना करेंगे संदीप यादव। ओवर की पहले गेंद लेके बाबू खान सामना करेंगे संदीप। बहुत ही रोमांचक मैच है। हल्के हाथों से लेग की तरफ ढकेल दिया है 1 रनों के लिए। वानी, मयूर वानी। आकाश जरा लिख स्कोर। लिखने वाला नहीं है कोई यार। 1 मिनट मैच, 1 मिनट बैठ जाओ। अरे पीछे जाके बैठना उधर। कितना हुआ? 2 बॉल कितना हुआ? 5 10 रन 2-5, 2 बॉल 5। पहिला 2 चेंडू अखेरीस धाव संख्या होती होती 5. 2 चेंडू आणि 5 धावा. स्टार्ट 2 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या बॉल मध्ये 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. आणि बघूया तिसऱ्या चेंडूवर काय होतंय. तिसऱ्या चेंडूवर घेऊन उत्कृष्ट फटका आणि त्या फटक्यावर मात्र 1 धाव समाधान. आणि 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. लिखना भाई तू। हाँ नहीं बोल नहीं नहीं पानी प्यास लग गया। कैसा है? पानी नहीं यार, जार मंगा दे। 4 बॉल 7 रन। ओवर की 5वीं गेंद सामना करेंगे वानी। 5वीं गेंद लेके बाबू खान। अरे बहुत बॉल, अच्छी गेंदबाजी। स्कोर बढ़ता हुआ 7 रन, 5 बॉल 7 रन। 5 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर बघूया काय करतो तो फलंदाज. शेवटचा चेंडू बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतो तो फलंदाज. आणि चुकला, हुकला आणि 1 धावात मात्र दुसऱ्या धावेत अंपायर वन डी। 1 धावात 1 डाव डिक्लेअर. 1 डावामध्ये यशस्वी. आणि ओव्हर मध्ये 8 धावा, 6 चेंडू आणि 8 धावा. 8 धावेमध्ये समाधान. 1 षटक आणि 8 धावा. दूसरा ओवर लेके सलमान। तेज गति के गेंदबाज सामना करेंगे संदीप यादव। थक लिया है। अगर ये लास्ट तक खड़े रहे तो स्कोर 40 प्लस भी जा सकता है। सलमान संदीप यादव बघूया काय करतो. संदीप यादव चेंडू टाकेल तो रिंकू. बघूया सलमान, माफ करा सलमानचा पहिला चेंडू. उत्कृष्ट असे ऍक्शन आणि त्या ऍक्शनवर चांगला असा फटका मारलाय. पण त्या फटक्यावर 1 चेंडूत मात्र 1 धावेत मात्र समाधान मानावं लागतंय. 1 धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या होती 1 चेंडू आणि 9 धावा. दुसऱ्या चेंडूवर बघूया काय करतो तो फलंदाज. चांगलासा फटका आणि त्या फटक्यावर मात्र पुनश्च एकदा 1 धावेत समाधान. 1 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या होती ती मात्र 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतोय. तिसरा चेंडू आणि बघूया काय करतो तो फलंदाज. तिसरा चेंडू चांगली अशी ऍक्शन. तिसरा चेंडू उत्कृष्ट असे गोलंदाजी. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पण बॉल काय पकडता आला नाही. बॉल काय हातातून सुटला आणि 1 धावात मात्र समाधान. आणि 1 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या होती ती मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. 11 धावात मात्र समाधान. चौथा चेंडू बघूया काय करतो. चौथा चेंडू जर मात्र तिफाळ बाद घेतला तर निलेश पोटभरे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक.
त्रिफळ बाद नाही, मात्र फटका हुकला, फटका चुकला. चांगला असे फलंदाजी आणि चौकाराने मात्र धाव संख्येत होते भर आणि धाव संख्या होती ती मात्र 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावा. बघूया पाचव्या चेंडूवर मात्र बघूया काय करतो तो फलंदाज. बघूया 5 चेंडूवर काय करतो तो फलंदाज. फलंदाजाचं नाव काय करतो तो 5व्या चेंडूवर. आता मात्र नो बॉल. पंचांच्या निर्णयाचा आकारात्मक चेंडू आणि त्या आकारात्मक चेंडूवर नो प्लस वन म्हणजे धाव संख्येत होते भर आणि धाव संख्या होती ती 4 चेंडू आणि 17 धावा. धाव संख्या होती ती मात्र 4 चेंडू आणि 17 धावा. धाव संख्येत मात्र होते भर 4 चेंडू आणि 17 धावा. कृपया एक मिनिट पंच 1 मिनिट. सलमान चला 5वा चेंडू सलमान आणि सामना करेल तो वाणी. बघूया काय करतो वाणी आपल्या संघासाठी. वाणीचा येतोय का फटका का वाणीला थोडासा बॉल हुकला आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो वाणी आणि 1 धावेने धाव संख्येत होती भर आणि धाव संख्या होती ती 18. 5 चेंडू आणि 18 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा. शेवटचा चेंडू असेल हा. सलमान. शेवटचा चेंडू असेल हा सलमानचा. बघूया सलमान या चेंडूवर काय कामगिरी दाखवतोय तो सलमानचा हा शेवटच्या चेंडूवर उत्कृष्ट असे ऍक्शन पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल ती सलमानची. सलमानने मात्र 6 चेंडू टाकले आणि 6 चेंडू मध्ये मात्र सलमानने दिलेली धाव संख्या आहे ती सलमानने मात्र 6 चेंडू मध्ये 10 अशी धाव संख्या दिलेली आहे आणि टोटल 11 धाव संख्या दिलेली आहे. माफ करा 11 आणि 2 षटकार अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 19. 2 षटकार अखेरीस धाव संख्या झालेली ती 19. पुढील षटक घेऊन आला आहे तो मात्र नवीन गोलंदाज पुढील षटक मन्नू. चला मन्नू काय करतो बघूया. मन्नू आपल्या संघासाठी स्ट्राईक वर आहे तो स्ट्राईक वर आहे तो वाणी. बघूया काय करतो वाणी. वाणीला काय चेंडू समजला नाही. ए भाई बीच बोल मत. मैच चालू बड़ा. ओवर की दूसरी गेंद सामना करेंगे संदीप यादव. नो बॉल. स्कोर बढ़ता हुआ 21. 1 ओवर समाप्ति 1 बॉल. दूसरी गेंद फिर से खराब बॉल. स्कोर बढ़ता हुआ 22. सपोर्टर विशाल यादव एकदम जोश में. चैन लेके आए. चैन इनाम है यहाँ पे. 3 बॉल 3 चौका सोने का चैन. संदीप यादव के लिए सोने का चैन गिफ्ट है. 3 बॉल 3 चौके पे. विशाल यादव तरफ से चेक कर सकते हैं. 3 बॉल 3 चौके सोने की चैन. कड़क शॉट एकदम स्ट्रेट ड्राइव. बहुत ही अच्छी बैटिंग कर रहे वानी. आइकॉन प्लेयर है. आउटर आइकॉन है. अपना रोल अच्छे से निभा रहे टीम के लिए. मन्नू 1 रन और आतिश. वाओ
आतिश भाई भी मैच का आनंद ले रहे हैं, आज खेल रहे हैं टीम में अपनी टीम के लिए। मनु भाई 3 बॉल 3 चौका 3 बॉल 3 चौका, चैन लागू है सोनू यादव। 3 बॉल 3 चौके, गोल की चैन, चैन शॉट मिस हो रहा है। ओवर की आखिरी गेंद, सामना करेंगे मयूर वानी। स्कोर 30 5 बॉल 30 और ये विकेट। फुल टॉस बॉल थी लेकिन जज नहीं कर पाए। 30 3 ओवर 30 रन। और अब एंट्री हो चुका है सबसे बड़े महंगे खिलाड़ी, 16,500 पॉइंट गोलू। 30 बोल रहा है तू 30 अच्छी बैटिंग करके वानी अपनी टीम के लिए स्कोर खड़ा किया है। 3 ओवर में 30 रन। ओवर की आखिरी ओवर लेके सामना करेंगे संदीप। बॉलर्स नेम कड़क बॉलिंग, कड़क शॉट, सोने का चैन। 2 बॉल 2 मारो, सोने की चैन ले जाओ। गोल का भाव बढ़ चुका है, यहां सोने का चैन लगा दिया विशाल यादव अपने पक्के मित्र के लिए। 2 बॉल 2 चौके, सोने की चैन। ये कड़क शॉट फिर से, ओ अच्छी फील्डिंग और ये 2 रन चुरा लिए। सोने की चैन मिस हो गए। अभी भी चांस है, अभी भी चांस है। 4 बॉल में 3 चौके मारते हैं वो सोने की चैन। 3 बॉल 3 चौके। अच्छी फील्डिंग यहां आकाश की तरफ से। रन अंपायर डिसीजन, अंपायर डिसीजन। नहीं रन नहीं रहेगा, रन नहीं रहेगा, 2 रन होता। कैसा रहता रे, बॉडी को लगे रन खत्म। तो सेकंड के लिए भाग रहे हैं ना, हाँ 2 रन मिलेगा ना। 2 रन तो बोल रहा हूँ, पता नहीं मिलेगा। नहीं 2 रन मिलेगा। अंपायर डिसीजन 2 रन। रनिंग करते हुए लगा है तो 2 रन रहता ही है। जो वनडी गया काउंट नहीं होता, जो वनडी गया। और यहाँ पे पग्गल के दोस्त आ गए हैं ग्राउंड में। अरे मेरा दोस्त अच्छी गेंदबाजी कर रहे, थाम से रखा है। इनसाइड एज, विकेट। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बड़ा विकेट। कुल स्कोर 4 बॉल 38 रन, 38 रन हो चुके हैं। और यहाँ पे ओनर आ गए हैं अर्जुन यादव बैटिंग के लिए। हैदराबाद पैसा है दिखा, हाँ चल दिखा चल। 2 बॉल 2 चौके, पग्गल तरफ से 501। भरोसा नहीं देगा कि नहीं देगा। अभी क्या बोलूं। कड़क डी, 1D डी। अंपायर डिसीजन, अंपायर डिसीजन, अंपायर डिसीजन। भाई चिल्लम चाली मत करो। अंपायर डिसीजन नहीं लगा रहे बोल रहे मुंह बोलेगा नहीं। डी, 1D। एज मालूम नहीं पड़ेगा रिव्यू में। एज कैसे मालूम पड़ेगा? अरे उसने मशीन थोड़ी लगाया है। कैमरा है ना, दिखेगा। कैमरे में एज देख लेगा तू। एज अरे उसका नहीं तो दिखेगा तो बैट में संपर्क होएगा। अरे क्या बोलता है यार, कैसा बोल कहाँ खेलता है, क्या बोल रहे हो? एज आएगा ही नहीं। अरे एज नहीं दिखेगा पर बॉल तो दिखेगा ना, बॉल का मूवमेंट किधर से गया है।
अरे एज दिखेगा ही नहीं। अंपायर डिसीजन एज स्नैकोमीटर लगाना पड़ेगा उसमें। वो नहीं है उसका आवाज आएगा ठीक है बैट बॉल का मूवमेंट किधर से हुआ वो तो देखने का है। लेकिन अंपायर डिसीजन दे दिया ना, जब जब ये मालूम ही नहीं पड़ेगा तो वनडी हो गया ना फिर वो। मालूम ही नहीं पड़ेगा अगर वही तो बोल रहा हूँ, वही बोल रहा हूँ। उसको थर्ड अंपायर के पास जाने का था चला गया। नींद लग रहा है जाकर उसको अजय भाई स्नैकोमीटर लगाना पड़ेगा एज चेक करने के। एज लगा पेंडिंग रिव्यू पेंडिंग। 1 किलो देखो, 4-10 लोग मत देखो उसको। मामा क्या अंपायर डिसीजन पगल अंपायर डिसीजन अंतिम डिसीजन। अंपायर डिसीजन अंतिम डिसीजन। टॉम आला टॉम त्याला वनडी टॉम टॉम और 11 फील्डर आ चुका है ग्राउंड में। ए त्याला 11वां फील्डर काला जादू चल बाहर निकल। एक पगल का दोस्त। एक काला जादू चल चल बाहर चल बाहर चल बाहर चल बाहर आया बाहर। चलो 11 गेंद शेवटचा चेंडू उत्कृष्ट मात्र आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय आणि मग फलंदाज जातो माघारी आणि आता मात्र जीतने के लिए 40 रन चाहिए। 4 ओवर में 4 रन चेस करना है। 40 पाहिजे, 40 4 ला 4 ओव्हर मध्ये 40 धावांची आवश्यकता। 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता। किसका है? किसका है? मेरा ही है। मेरा ही मैत्री सर। विल्सन रॉय टॉस के लिए स्टेज पे आ जाए। अक्षय वैद्य कृपया करून समालोचन कक्षी संपर्क साधावा। अक्षय वैद्य निलेश पोटभरे इथेच आहेत आणि तुमची आतुरतेने वाट पाहत आहेत। अक्षय वैद्य आणि आशिष मिश्रा मैच स्टार्ट कर। मैच विजय मिश्रा बड्डे बॉय विजय मिश्रा आणि अक्षय वैद्य आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत। अक्षय वैद्य तुमच्या आलेने या मनोरंजनाला तुमची खूप इच्छा आहे की तुम्ही इथे येऊन समालोचन कक्षी संपर्क साधावा। अक्षय वैद्य कृपया करून इथे येऊन तुम्ही अक्षय वैद्य जिथे असाल तिथे समालोचन कक्षी संपर्क साधावा। मैच स्टार्ट करें। मैच चालू करें। होणारा सामना करेंगे आर्यन। फिर से वाइट बॉल, लगातार 2 वाइट। तीसरा वाइट पे प्राइज लागू है कि नहीं नीलेश भाई? फिर से वाइट, लगातार हैट्रिक बीकेसीएल में, लगातार 3 वाइट। बीकेसीएल 2026 ब्रिम क्रांती क्रिकेट लीग सीझन 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। सीझन 3 माफ करा, सीझन 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। फिर से वाइट, लगातार चलती वाइट। क्या 6 वाइट आएगा?
हैं लगातार 6 वाइड, लाइन लेंथ मिल नहीं रहा एकदम ग्रिप्स, फिर से डॉट बॉल. अच्छा काम चांगला असा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू म्हणता येईल तो डॉटच्या स्वरूपात. अच्छी फील्डिंग यहाँ मौर्य की तरफ से. संदीप यादव सामना करेंगे बाबू खान. हल्के हाथ से ढकेल दिया है. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संदीप खानने आता मात्र त्याच्या 3 बॉल 3 धावा दिलेल्या आहेत फक्त. चौथा चेंडू आणि चौथ्या चेंडूवर मात्र सुद्धा 1 धाव देण्यात यशस्वी आणि 1 धावात मात्र समाधान मानावं लागतंय. और शाहरुख खान अंदर आ गए हैं ग्राउंड में. पग्गल भाई के मित्र. मी अक्षय वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षी संपर्क साधा. अक्षय वैद्य, कड़क शॉट ऑफ की तरफ. भारतीयचा अक्षय वैद्य. उतनी अच्छी फील्डिंग. अच्छा कमबैक, लगातार 3 वाइड डालने के बाद 4 वाइड, फिर से वाइड का नाम क्या लिया, फिर से वाइड. अक्षय वैद्य आपला टाइम झालेला आहे. अक्षय वैद्य आपण कृपया करून समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अक्षय वैद्य, कड़क शॉट. ये चांगला फटका पण 1 धावेत समाधान आणि 1 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या होती ती मात्र 10. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या होती ती 10. 1 षटकास मात्र समाधान मानावं लागतंय ते 10 धावसंख्येवर आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 10. बीकेसीएल 2026 भीम क्रांती क्रिकेट लीग सीझन 3. या सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्या मान्यवरांचं आणि सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज मामा का पार्टी है भाई. फिर से वाइड. मस्त असे फलंदाजी आणि फलंदाजीवर चांगला असतात पेलवलेला चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक आकारात्मक चेंडूच्या इशारा पंचांकडून आणि पंचांकडून 1 चेंडूच्या कड़क शॉट ऑफ में. अरे गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि त्या गचाळ असं क्षेत्ररक्षणामधून चांगला असा फटका आणि त्या फटक्यावर मात्र 4 चेंडू आणि त्या चेंडूने 4 चेंडूच्या 4च्या फटक्याने धावसंख्येत होते भर आणि धावसंख्या होती ती मात्र 15. एक बॉल. 1 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या होती ती 15. 1 चेंडू आणि 15 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र फटका आणि फटक्यावर मात्र पहिल्या 15 धावा. 1 चेंडू 15. दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धावेत समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, 1 धावेत समाधान मानावं लागतंय आणि मात्र धावसंख्या होती 16. 2 चेंडू आणि 16 धावा. 3 बॉल 3 चौके. 501 सचिन मानकर की तरफ से. बहुत बोले भाई, बहुत संभाल दिए. मस्त और दादा का धन्यवाद यहाँ पे, बहुत ही अच्छे कमेंटेटर करके अपने बीकेसीएल लीग में, तो उनको मैं थैंक यू बोलना चाहता हूँ. मेरा मैच इसका मेरा ही. मामा ऐसे नंतर कोणाची मॅच आहे? मेरा और मनोज कोटकर. मनु नहीं, विल्सन रॉय. यानंतर कृष्ण मित्र मंडळ वर्सेस विल्सन रॉयल्स यांच्या कर्णधारांनी स्टेजवर यावे. मयूर वाणी यांच्याकडून अतिशय छान अशी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय छान होत असताना
बाबू खान फलंदाजी करत असताना किती बोलला 4-17. 4 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 17. कृष्ण मित्र मंडळ तसेच विल्सन रॉयल्स यांच्या कर्णधारांनी स्टेजवर यावे, टॉससाठी स्टेजवर यावे. अंपायर मैच मयूर वाणी दिघा ऐरोली विभागात उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू. डॉट बॉल अतिशय छान अशी गोलंदाजी होत असताना इकडे रिंकी वेलोवर संघाकडून और एक आज एक ही रहे बाकी कल रहेगा. आणि हा नकारात्मक चेंडू आलेला आहे. वाइड वाइड बॉल प्लस है. मैं बोलता मैं आणि विल्सन रॉयल संघाने टॉस विन केलेला आहे. ये ऐसा नहीं होता भाई. आणि विल्सन रॉयल संघाने क्षेत्ररक्षण निवड केलेली आहे आणि अतिशय छान अशी पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी आऊट म्हणून करार दिलेला, अतिशय छान अशी झेल घेतलेली आहे. ते मयूर वाणी एक ऐरोली दिघा विभागात एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून नावाजलेलं नाव मयूर वाणी. रिंकू 11 संघात आयकॉन प्लेअर म्हणून खेळत असलेले मयूर वाणी. और ठाकुर यहाँ ये बोलो में हेडन ठाकुर. किसकी ये लोग ऊपर आएंगे कल जीतेंगे सीधा ऊपर आएंगे. टकला पहला मैच नसीब से क्या बोल नहीं लिया. पहला मैच तुम लोग गवाया, जीता मैच गवाया रे, उधर ही गेम हो गया. सलमान ओव्हरवर प्लेयर 3 बॉल 3 चौकी की जरूरत. पहिला चेंडू अतिशय छान अशी गोलंदाजी. फलंदाज वेट कर सांगतोय. फलंदाजी करत असताना अच्छी गेंदबाजी लगातार 2 बॉल. उत्कृष्ट गोलंदाज गोलूकडनं रिंकू संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा आणि वाईट नकारात्मक चेंडू, पण बॉल काउंट होईल. काउंट बॉल वाइड काउंट रखा गया है यहाँ पे. वाईट बॉल काउंट होणार आणि इथे 1 विकेट मात्र गमावी लागणार आहे. और अच्छा दिमाग से बॉलिंग करे गोलू. लगातार 3 डॉट. जे संघाला आता आलेल्या जे संघाकडून आलोक फलंदाजी करत असताना आलोक गोलंदाजी करत असताना गोलू आणि पहिलाच बॉल मारलेला आलोक यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे बघायला भेटत आहे आपल्याला रिंकू 11 संघाकडून. रात्रीचे 2:35 झालेले आहेत तरी सुद्धा हा सामना अजून चालूच आहे. आमचे प्रेक्षक अजूनही उभेच आहेत. BKCL 2026 अतिशय छान असा फटका, पण क्षेत्ररक्षण छोटू मोरे यांच्याकडनं अतिशय छान असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. छोटू मोरे यांच्या चेहऱ्यावर एक आपण स्मित हास्य बघू शकता. अतिशय छान असं पुन्हा एकदा फलंदाजी करायला आले आलोक. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आलोक आणि मारायचा प्रयत्न, परंतु विकेट गमवावा लागला इथे JRJला. तीन ओव्हरवर 22 धावांची रणसंख्या झालेली आहे. तभी 25 आएगा.
आणि आमच्या पंचांचं सुद्धा मनापासून संपूर्ण BKCL टीम कडून त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून 22 धाव संख्या झालेली आहे 22. आमच्या पंचांचं सुद्धा आमच्या संपूर्ण BKCL 2026 या संघाकडून या कमिटीकडून त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमच्या पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आणि ते हेडन बॉलिंग घेऊन येतात. पहिलाच बॉल मारलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे बघायला भेटत. पुन्हा एकदा अतिशय मयूर वाणी यांच्याकडून क्षेत्ररक्षण अतिशय छान झालेलं आहे. आपण बघू शकता. असंच नाही आयकॉन प्लेअर म्हणून त्यांना बोललं जातं. ऐरोली दिघा विभागात एक नावाजलेलं नाव मयूर वाणी. 1 रनाची धावसंख्या 2 रनांची धावसंख्या याच्यात भर पडेल. टोटल धावसंख्या झालेली आहे धावसंख्या झालेली आहे 24. एक चेंडू 24 धावा. पंचांचा निर्णय. कृपया लवकरात लवकर जो निर्णय असेल तो द्यावा. छोटू मोरिया भैया अतिशय एनर्जेटिक दिसत आहेत. फलंदाजी करत असताना मन्नू गोलंदाजी करत असताना हेडन आणि उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि पंचांचा निर्णय आणि पंचांनी आउट म्हणून करार दिलेला आहे. 1 विकेट इथे गेलेला आहे. अतिशय छान अशी गोलंदाजी करत असताना हेडन. यादवनगर मध्ये एक नावाजलेलं नाव म्हणजे हेडन. फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत आतिश. जय भवान नगर मधील नावाजलेलं नाव आतिश. आणि हा पहिलाच बॉल उडवलेला आहे आणि पहिलाच बॉल चौका मारलेला आहे. BKCL 4 चौका मारलेला आहे आतिश यांनी. जय भवान नगर मधील एक नावाजलेलं नाव आतिश. पहिल्याच बॉलवर पहिलाच चौकार मारलेला आहे आतिश यांनी. दुसरा बॉल सामोरे जाताना आणि दुसरा बॉल न म्हणून कारण नकारात्मक चेंडू म्हणून आलेला आहे. आणि पुन्हा मारलेला आहे. पुन्हा क्षेत्ररक्षण अतिशय छान पद्धतीने उदय यांच्याकडून झालेलं आहे. रिंकू संघाकडून क्षेत्ररक्षण अतिशय छान पद्धतीने होत असताना हेडन गोलंदाजी करत असताना आणि पुन्हा एकदा मारलेला आहे. 4 रनांची इथे ऍड होतील. एक चेंडूवर 6 धावांची आवश्यकता JRJला आणि ते विकेट आणि रिंकू 11 संघ जिंकलेला आहे इथे. आणि रिंकू 11 संघ जिंकलेला आहे.
अतिशय उत्कृष्ट